ನಿಮಿಷ 30 ಸುದ್ದಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಚೈತ್ರ ರಾಜ್. ವೀಕ್ಷಕರೇ, ನಾನು ಸ್ಟುಡಿಯೋ ಒಳಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಸೊ ನನ್ನ ಮಾಸ್ಕ್ ಅನ್ನು ರಿಮೂವ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅದರ್ವೈಸ್ ಎಲ್ಲ ಟೈಮಲ್ಲೂ ಕೂಡ ನನ್ನ ಮಾಸ್ಕ್ ಅನ್ನು ನಾನು ಹಾಕೊಂಡಿರ್ತೀನಿ, ಸೋಷಿಯಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸಿಂಗ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಹಾಗೆ ನನ್ನ ಕೈಗಳನ್ನು ಸ್ಯಾನಿಟೈಸ್ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೀನಿ. ಸರ್ಕಾರದ ಎಲ್ಲ ಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾನು ಕೂಡ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನೀವು ಕೂಡ ಪಾಲನೆ ಮಾಡಿ. ವೆಲ್ ವೀಕ್ಷಕರೇ, ದಿನದಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಪ್ರಮುಖ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಇದೀಗ ಒಂದೊಂದೇ ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ರಾಜ್ಯ ಬಿಜೆಪಿ ಉಸ್ತುವಾರಿ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಆಗಮಿಸಿದ್ದು ಸರಣಿ ಸಭೆಗಳನ್ನು ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಂದು ಸಿಎಂ ಹಾಗೂ ಸಚಿವರ ಜೊತೆ ನಡೆದ ಸಭೆ ಮುಕ್ತಾಯವಾಗಿದೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳ ಬಗ್ಗೆ, ಮೌಲ್ಯಮಾಪನ ಬಗ್ಗೆ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ನಡೆಯಿತು. ಸಚಿವರ ಕೆಲಸ ಹಾಗೂ ಕಾರ್ಯವೈಖರಿ ಬಗ್ಗೆಯೂ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಂದಿನ ಸಚಿವರ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಿಎಂ ಬದಲಾವಣೆ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಚರ್ಚೆ ನಡೆದಿಲ್ಲ. मंत्री अपने सचिवालय में कोई भी एमएलए, पार्टी का कार्यकर्ता, जन सामान्य व्यक्ति अगर आता है तो बिना अपॉइंटमेंट का एवरी थर्सडे वो मिलेंगे और मिल करके उनकी समस्याओं को दूर करने का काम करेंगे. एवरी थर्सडे ऑफ द वीक यह तय हुआ है. सरकार ने, प्रदेश सरकार ने बहुत अच्छे काम किए. 4,500 एकड़ जमीन जो है गरीबों को देने को, SC ST को देने का काम किया. इस प्रकार से अलग अलग मंत्रालयों ने बहुत अच्छा काम किया. तालाब की खुदाई, तालाब की सफाई, राशन देने का काम, 1 लाख रुपए अभी जिनकी कोविड के दौरान मृत्यु हो गई उनको देने का काम. इसके अलावा भी बहुत सारे काम हुए हैं. उन काम को नीचे तक प्रचार प्रसार कैसे करना है जिससे लोग स्कीम्स का लाभ भी ले. They should take the benefit of the schemes of the state government. और हमारे कार्यकर्ता उसको पब्लिसाइज करेंगे. इसी प्रकार से मोदी सरकार ने जो काम किया है उन काम को, चाहे गरीब कल्याण, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना हो, ऑक्सीजन की उपलब्धता हो, पीएम केयर फंड के माध्यम से वेंटिलेटर देने की बात हो, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत योजना, जो भी प्रधानमंत्री जी द्वारा, उनके सरकार द्वारा निर्णय लिए गए गरीब कल्याण के लिए अन्य योजनाएं, उनका निचले स्तर पे, जमीनी स्तर पे उनका और प्रभावी रूप से और उसका प्रचार प्रसार हो, इसके बारे में भी सबसे सुझाव लिए गए और चर्चा हुई है. सर, बहुत इम्पोर्टेंटली जो एप्लीकेशन यहाँ पे एक इम्पोर्टेंट था कि नेता लीडरशिप चेंजेस की बात किया जा रहा है. बहुत सारे नेता ऐसे थे, आपके ही एमएलए, आपके ही लीडर जो एप्लीकेशन लगा रहे थे येदियुरप्पा के खिलाफ और उनके बेटे के खिलाफ. देखो, मैं इतना बताऊंगा कि यह मीटिंग जो थी माननीय विधायक की, माननीय सभी मिनिस्टर्स की, चीफ मिनिस्टर की, अध्यक्ष की, हमारी, वह केवल इसी विषय पे बात हुई है जो मैंने आपको बताया. अन्य कोई विषय नहीं थे. पार्टी के संगठन को मजबूत करना, सरकार के गुड गवर्नेंस मॉडल को नीचे तक प्रचारित करना, केंद्र सरकार की योजनाओं को नीचे तक प्रचार प्रसार करना, मंत्रियों का और प्रभावी रूप से प्रवास हो. जो आम जन लोग हैं वह थर्सडे को आकर के सरकार के मंत्रियों से बिना अपॉइंटमेंट लिए मिले. इन्हीं पे चर्चा हुई है. हम सब लोग एक मत होकर के इस पे चर्चा की है. आपसे मिल सकते हैं, बिना अपॉइंटमेंट मिल सकते हैं कल परसों? मैं कल हूं, जो भी हमारे पार्टी के विधायक आएंगे, और वो तो पहले भी मैंने मिला हूं. मैं जब भी आता हूं पहले भी बिना अपॉइंटमेंट के विधायक से मिलता हूं. कभी भी ऐसा नहीं रहा. वो तो मिलता है, फिर मिले, हमें मिलने में हमारे पार्टी के विधायक मिलने ही चाहिए. हम उसमें क्या दिक्कत है? चर्चा ही करेंगे. चर्चा करेंगे तो उनसे पूछूंगा, भाई आप कितना दौड़ा करते अपने क्षेत्र में, क्या है आप क्या बैठकें कितना किए हो, तो हम उनसे चर्चा करेंगे, कोई दिक्कत नहीं. मीटिंग में योगेश्वर के साथ कुछ चर्चा किया है? मैंने आपको बताया कि जो मैंने चर्चा किया है वो सारे पॉइंट आपको बता दिया. सर, लीडरशिप को लेकर जो क्वेश्चन उठा रहे थे, बार बार प्रश्न उठाया जा रहा था, उसको कोई फुलस्टा रखने की बात करेगा? क्योंकि आपकी योगेश्वर हो और एमएलए मेहनत हो, या ऐसे बहुत सारे नेता है जो डायरेक्टली बोलते हैं, वसुंधरा डायरेक्टली बोलते हैं कि हमारा लीडरशिप को जो पॉजिटिविटी थी बीजेपी में वो नहीं है, और वो जो डिसिप्लिन थी वो नहीं है. मैंने देखा, मैंने आपको बताया, इसी बारे में चर्चा हुई है.
इतना जरूर है, हमने कहा कि कभी भी पार्टी के विधायक हो, पार्टी का कार्यकर्ता हो, उसको इस बात का सदैव ध्यान रखना चाहिए कि किसी भी प्रकार से पार्टी को नुकसान न हो। कोई ऐसा स्टेटमेंट नहीं देना चाहिए, कोई ऐसा कार्य नहीं करना चाहिए, कोई भी इस प्रकार की बात न करे जिससे पार्टी को नुकसान हो। बोलने से पहले जरूर ये सोचे कि इससे पार्टी को नुकसान हो रहा है, फायदा हो रहा है। बस सर एक्शन नहीं हुई है सर। आप बहुत बार यही बाहर आते हैं मीडिया के सामने, ऊपर ही बोलते हैं। चलिए, अब आप अध्यक्ष से बोले, मैंने सब बता दिया, ऑलरेडी एक्शन हुआ है। के बारे में आप बोले थे कि एक्शन लेंगे, कुछ नहीं हुआ है। भैया एक्शन तो 2 महीने पहले ले लिया, आपको अभी पता ही नहीं क्या आगे चले गए। अब आप उन्हीं से पूछे, बता। सर वो बोलते हैं कि कुछ नहीं हो रहा है, स्टेटमेंट को कंटिन्यू कर रहे हैं सर। अब चलो यार ये बताओ भाई, इतना से बड़ा इश्यू जो आपको बताया, कहाँ है इतना अभी भी अब इनसे एक मिनट, सर अभी भी एलएच में 10-15 में जब के बात कर रहे हैं, यही बात कर रहे हैं मैनेजमेंट। let the state president should say in Kannada, then I'll issue. ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಎದುರಿಗೆ ಕೂರಿಸಿಕೊಂಡು ಸಚಿವರ ಕರ್ತವ್ಯಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಈ ಸಭೆಯನ್ನ ಎಂತ ಸಭೆಯನ್ನು ತಾವು ಬಂದಿರ್ತೀರ ಸರ್? ನೋಡಿ, ಈಗಾಗಲೇ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಹತ್ರ ನೀವು ಕೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಬೆಂಗಳೂರಿನ ಮಲ್ಲೇಶ್ವರಂ ಬಿಜೆಪಿ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಸಭೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಶಾಸಕರ ಭವನದಲ್ಲಿ ಶಾಸಕ ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಯತ್ನಾಳ್, ಶಾಸಕ ಅರವಿಂದ ಬೆಲ್ಲದ್ ಮೀಟಿಂಗ್ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 8 ಸಮಾನ ಮನಸ್ಕ ಶಾಸಕರ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇದ್ದು ಕುತೂಹಲ ಮೂಡಿಸಿದೆ. ಬಿಜೆಪಿ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಮೂವರು ನಾಯಕರ ಮಧ್ಯೆ ಮಾತುಕತೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಬಿಜೆಪಿ ಕಚೇರಿಯ 4ನೇ ಮಹಡಿಯಲ್ಲಿ ಉಸ್ತುವಾರಿ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್, ಸಿಎಂ ಬಿಎಸ್ವೈ, ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಕಟೀಲ್ ಚರ್ಚೆ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ವೇಳೆ ಶಾಸಕರ ದೂರಿನ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ನಡೆಸಿ ಎಲ್ಲವೂ ಸರಿಪಡಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಿ ಸಮಸ್ಯೆ ನಿವಾರಿಸುವುದು ನಿಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಎಂದು ಉಸ್ತುವಾರಿ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಬಿಎಸ್ವೈಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರಂತೆ. ಇನ್ನು ಉಸ್ತುವಾರಿ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಮುಂದೆ ವಲಸೆ ಸಚಿವರು ದೂರು ನೀಡೋ ಬಗ್ಗೆ ಸಭೆ ನಡೆಸಿದ್ರು. ಬಿಸಿ ಪಾಟೀಲ್ ನಿವಾಸದಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದ ವಲಸೆ ಸಚಿವರ ಸಭೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ವಲಸಿಗರಿಂದ ಗೊಂದಲ ಎಂಬ ಹೇಳಿಕೆ ವಿರುದ್ಧ ದೂರು ನೀಡಲು ಚರ್ಚೆ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ ಎನ್ನಲಾಗ್ತಿದೆ. ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಬರೋ ಮೊದಲೇ 6 ಸಚಿವರು ಸಭೆ ಸೇರಿದ್ದು ದೂರು ನೀಡಲು ಸಂಜೆಯೇ ಮಾತುಕತೆ ನಡೆಸಿದ್ದರು ಎನ್ನಲಾಗಿದೆ. ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಭಿನ್ನಮತದ ಜಗಳ ತಾರಕಕ್ಕೇರಿದೆ. ಆಡಳಿತ ಯಂತ್ರ ಸಂಪೂರ್ಣ ಸ್ತಬ್ಧವಾಗಿದೆ ಅಂತ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ವಿಪಕ್ಷ ನಾಯಕ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಟ್ವಿಟರ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನೀವು ಬಿಎಸ್ವೈ ಅವರನ್ನ ಇಟ್ಕೊಳ್ತೀರಾ, ಕಿತ್ತಾಕ್ತೀರಾ, ಅದು ನಿಮ್ಮ ಪಕ್ಷದ ವಿಚಾರ. ಆದರೆ ಶೀಘ್ರವಾಗಿ ಒಂದು ನಿರ್ಧಾರಕ್ಕೆ ಬನ್ನಿ ಅಂತ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಟ್ವೀಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಶಾಸಕ ಅರವಿಂದ್ ಬೆಲ್ಲದ ಮತ್ತು ಯತ್ನಾಳ್ ವಿರುದ್ಧ ಶಾಸಕ ರೇಣುಕಾಚಾರ್ಯ ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ. 20ರಿಂದ 30 ಜನ ಶಾಸಕರು ಸೇರಿ ಇಬ್ಬರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಆಗಲಿ ಅಂತ 65 ಶಾಸಕರ ಸಹಿ ಸಂಗ್ರಹಿಸಿದ್ದು ನಿಜ. ಯಾರು ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರ ಮೇಲೆ ನಿರ್ದಾಕ್ಷಿಣ್ಯವಾಗಿ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳೋಕೆ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರನ್ನ ಆಗ್ರಹಿಸುತ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಸಿಎಂ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಪರ ಶ್ರೀಶೈಲಂನ ಸಾರಂಗ ಪೀಠಾಧಿಪತಿ ಶ್ರೀ ಸಾರಂಗಾಧೇಶ್ವರ ಮಹಾಸ್ವಾಮಿ ಬ್ಯಾಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರನ್ನ ಸಿಎಂ ಸ್ಥಾನದಿಂದ ಕೆಳಗೆ ಇಳಿದರೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ವನಾಶವಾಗುವುದು ಪಕ್ಕಾ ಅಂತ ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ರಾಜ್ಯ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಮಹತ್ವದ ಬೆಳವಣಿಗೆ ವೇಳೆ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಡಿವಿ ಸದಾನಂದ ಗೌಡ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ತಮ್ಮ ನಿವಾಸಕ್ಕೆ ಕರೆಸಿದ್ದ ಪ್ರಧಾನಿ ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜಕಾರಣದ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಉಡುಪಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲೂ ಮುಂಗಾರು ಮಳೆ ಅಬ್ಬರ ಮುಂದುವರೆದಿದೆ. ಕಳೆದ 4 ದಿನಗಳಿಂದಲೂ ನಿರಂತರವಾಗಿ ಮಳೆ ಸುರಿತಾ ಇದ್ದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಹೆದ್ದಾರಿ 66ರ ಮೇಲೆ ಗುಡ್ಡ ಕುಸಿದಿದೆ. ಬೈಂದೂರು ತಾಲೂಕು ಒತ್ತಿನೆಣೆಯಲ್ಲಿ ಗುಡ್ಡ ಕುಸಿದಿದ್ದು ಹೆದ್ದಾರಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಕಾಲ ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಮ್ ಉಂಟಾಗಿತ್ತು. ಕಾಫಿನಾಡು ಚಿಕ್ಕಮಗಳೂರಿನ ಮಲೆನಾಡು ಭಾಗದಲ್ಲಿ ಮಳೆಯ ಅಬ್ಬರ ಮುಂದುವರೆದಿದೆ. ತುಂಗಾಭದ್ರಾ ನದಿಗಳ ಹರಿವಿನ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಏರಿಕೆಯಾಗಿದೆ. ಕಳಸ ಹೊರನಾಡು ಸಂಪರ್ಕ ಕಲ್ಪಿಸುವ ಹೆಬ್ಬಾಳೆ ಸೇತುವೆ ಕೂಡ ಮುಳುಗುವ ಹಂತ ತಲುಪಿದೆ. ಹೇಮಾವತಿ ನದಿ ಕೂಡ ಮೈದುಂಬಿ ಹರಿತಾ ಇದೆ. ಕೊಡಗು ಜಿಲ್ಲೆಯಾದ್ಯಂತ ಕಳೆದ 4 ದಿನಗಳಿಂದ ಮಳೆ ಸುರಿತಾ ಇದೆ.